आज मान्सून एक्सप्रेसनं देशाच्या आणखी काही भागात मजल मारली आहे, तर राज्यात विविध भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. आजही राज्यातील 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाच्या सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर एका जिल्ह्याला दक्षतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. कोकणात आज रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यासोबतच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलाय. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केलाय. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज असून कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पुढील 5 दिवस हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. मान्सूनने आज सलग दुसऱ्या दिवशी पुढे सरकत उत्तर अरबी समुद्राचा आणखी काही भाग, गुजरातचा मोठा भाग, संपूर्ण दमण आणि दीव, त्यासोबतच मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील आणखी काही भाग, तसंच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख आणि जम्मू काश्मीर संपूर्णपणे व्यापलाय. तसंच हरियाणा आणि पंजाबच्या काही भागातही मान्सून दाखल झालाय. आज मान्सूनची उत्तरेकडील सीमा पोरबंदर, वल्लभ, विद्यानगर, शाजापूर, नौगाव, त्यासोबत मिर्झापूर, आजमगड, अयोध्या, बदाऊन, मेरठ, कर्नाल आणि गुरदासपूर मार्गे पुढे सरकली आहे. तर पुढील 2 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानच्या आणखी काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलं आहे. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.